तर आई वडिलांची सेवा करा, आई बापानी बी जरा थोडे नीट राहा. ही बी लय महत्वाचा मुद्दा आहे सध्या. सगळीच पोरं वाईट आहेत असं नाही बरं का. सगळीच पोरं वाईट कशी असते ना, आई बाबाचा बी काहीतरी दोष असते. दोन पोरं असेल तर दोघांवर समान प्रेम करा, एकाला जवळ धरायचं आणि एका झपकीन ना देऊ तुम्हाला मग. आणि तुमच्या विचाराचं स्वातंत्र्य तुम्ही मुलावर लादू शकत नाही. त्याला बी काहीतरी जीवन लाव. मी म्हणतो तसं तू म्हणीन तसा पोरा वागाय, तुझा काय गुलाम आहे काय देऊ. मी जन्म दिला याचा अर्थ उपकार केलेत असं नाही. तुमचे उपकारच आहेत ते. अंगाचा काटा काढून चोडे शिले तर उपकार. पण प्रत्येक गोष्टी तुमचे विचार त्यांच्या तुम्ही लादू शकत नाही. मुलाला सुद्धा त्यांचं स्वतंत्र जीवन आहे, त्यांची विचारसरणी भिन्न आहे. तुम्ही जुन्या काळात जे भोगलं ते त्यांना आता भोगायची गरज नाही. त्यांच्या प्रारब्धाने मी लय काम करीतो, तू गप राहा. सासाने सुद्धा नीट राहायचे. सुनाला मोकार बोलून दाखवायचं, मी लय पहिल्या कोंबड्या इकित होते. बरं रडूच नको, कोंबड्या ऐकू नको, काहीच करू नको, तू गप राहा. आणि आम्ही लय काम तुम्ही केलं म्हणजे तुमच्या प्रारब्धाने करायला. सुनबाई काय करीन त्याला. एक सांगतो, सासाने थोडं सुनाला लेख म्हणा, दुसऱ्याचा लेकरू आई बाप सोडून आले. कोण कोणासाठी आई बाप सोडाय मोकळं नाही. आई सोडला, बाप सोडला, गाव सोडलं, सगळं मित्र परिवार, सगळे पाहुणे मंडळी सगळं त्याग करून 8-9 वर्षाकडे चेंज केलं. एवढं जीवन चेंज करणं सोपं आहे का काय. त्याच्यामुळे सुनाला लेख म्हणा. आणि सुनांना बी सांगतो, तुम्ही बी ऐका. म्हातारे बोलतात म्हणजे त्या काय येड्या झाल्या नाही, त्यांचं काम बोलते. त्यांनी बी लय शून्यातून कमी होती. आणि तुम्ही ही नासधूस गेलेला त्यांना पटत नाही, त्याच्यामुळे त्या बोलतात. एक तर म्हाताऱ्याने बोलूच नाही, पण जरी बोलल्या तरी आई बोलल्यावर खपून घेताना अय सुना. तसं सासू जरी बोलली तरी थोडं ऐकून घ्या, शांत राहा. मला दोन्ही बाजू सांभाळावं लागतात. लय अवघड आहे महाराजाचं तरी. नाही तर परत म्हाताऱ्या म्हणतात ह्याला कोणी बोलिवला होता.